तुमचा प्रचार कसा चालू आहे वगैरे? भाजपची जोरदार तयारी आहे, मोदी पण महाराष्ट्रात आहे. मग आमची पण तयारी चालू आहे. माझं एक नाही 2 राऊंड झालेत माझ्या लोकसभा मतदारसंघात. सगळेच प्रचार करत आहेत. जो इच्छुक आहे तो सगळे करतात. सगळ्यांची जोरदार तयारी चालू आहे. सगळं झालेलं अंतिम नाही, सगळं आम्ही फक्त अनाऊन्स करायचं बाकी सगळं डिस्कशन झालं. काही ते ऑफिशियल स्टेटमेंट मिळतं त्यांनी. मी नाही ते सांगू शकत, मी त्या कमिटीमध्ये नाही. टोटली महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंदावर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विरोधकांनी खूप पाठपुरावा केला होता या संदर्भात आणि आता प्रशासकाची नियुक्ती. महाराष्ट्र आणि केंद्र सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधातली सरकार आहे. दिल्लीत आंदोलन चाललं आहे. महाराष्ट्रातील दुधासाठी सरकारने अनाऊन्स केले होते पैसे, त्यातला एकही रुपया एकही लिटरला दुधाच्या मागे मिळत नाही. हा पहिला मुद्दा. सोयाबीन असेल, कांदा असेल, सगळे या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर आजच्या तत्कालीन ट्रिपल-एनचे मुख्य सरकार आणि केंद्र सरकार. अजितदादा म्हणतात की कोणीही इतर दूध संघाचे जर आले तर त्यांना आम्ही महानंद चालवायला देऊ, पण कोणीतरी समोर या, आम्ही कोणालाही चालवायला देऊ. मग मला महाराष्ट्रात खूप चांगले लोक आहेत असे. आपल्याचकडे 3-4 मोठे ब्रँड्स आहेत. पहिला ब्रँड म्हणजे गोवर्धन, त्या ह्यालाच आहे, पुणे जिल्ह्यातच आहे. त्याच्यानंतर मंचरला मोठी फॅक्टरी आहे त्यांची. अशी अनेक लोक आहेत जे चालू शकतील. माझा विश्वास आहे महाराष्ट्रात खूप टॅलेंट आहे. कार्यालय पण मागतात का? नाही, कार्यालय मागतात का? नाही, जर त्यांना कार्यालय हवं असेल तर त्यांनी सांगावं, लगेच देऊ. पण त्यांना नाही देणार. सरकारने ती जागा आम्हाला दिली आहे. सरकारने आम्हाला पत्र लिहावं आणि कार्यालय जरूर द्यावं. आम्ही कुठलीही कुणाची जमीन जागा ऑफिस इलिगली शरद पवारांनी कधी घेतलेलं नाही आहे आणि कधी घेणारही नाही आहे. शरद पवारांनी जे केलं आहे ते स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या मेहनतीने केलं. हर्षवर्धन पाटील हे नाही मला माहिती. बारामतीची जागा जी त्यांनी विश्वास दाखवला महायुतीने की सुनेत्रा पवार तिकडे पाहिजे. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे. ते हर्षवर्धन पाटलांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितले की माझ्या मतदारसंघामध्ये येऊन मित्रपक्षातले म्हणजे त्यांच्याच महायुतीतले काही राजकीय पदाधिकारी आणि त्या महायुतीतले काही इतर कार्यकर्ते जे आहेत खालच्या भाषेत, चिवळा भाषेत बोलतात आणि विचित्र वाचलेलं नाही, त्याच्यामुळे बोलणं योग्य राहणार. पण आता महायुतीचेच अनेक नेते जे ते तक्रार करतात एकमेकांच्या पक्षाविषयी. हर्षवर्धन भाऊ आणि आमचे कौटुंबिक अनेक 5 दशकाचे अतिशय प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अनेक वेळा इलेक्शन्स असू दे किंवा इलेक्शन नसलं तरी आमचे कौटुंबिक संबंध दोन्ही बाजूनी म्हणजे हर्षवर्धन भाऊंच्या आणि आमच्या बाजूनी नेहमीच जपले गेलेले आहेत आणि मला वाटतं ते नातं अबाधित. काही अजितदादांनी आपल्याकडे वेगळे झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये सगळ्यांमध्ये तुम्ही एकत्र याल अशी भावना होती. मात्र अजितदादांनी आता हे फेटाळले, आमच्या दोघांमध्ये एकत्र येणार नाही असं त्यांनी स्पष्ट मत मांडलं. पंतप्रधान मोदी जे आहेत ते महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि त्याचबरोबर आता गृहमंत्री अमित शहा पण महाराष्ट्र दौऱ्यावरती येणार आहेत अकोला आणि संभाजीनगरमध्ये. कसं बघताय की महाराष्ट्राच्या सीट्स डिक्लेअर झाला नाही आहेत पहिल्या ज्या लोकसभा सीटच्या, त्याच्यात महाराष्ट्राचा एकही सीट डिक्लेअर झाली? त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र दौरे वाढले होते. अतिथी देवो भव, जेवढे पाहुणे येतील त्यांचं महाराष्ट्रात स्वागतच होईल. लोकसभेसाठी 10 जागा मला नाही माहिती बाबा, ते त्यांच्या आघाडीला विचार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.